तर आज आपण आपला 12वी मधला पुढचा टॉपिक सुरू करतोय, दॅट इज अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. फर्स्टली अल्कोहोल म्हणजे काय? अल्कोहोल्स इज ॲन ऑर्गॅनिक कंपाऊंड. अल्कोहोल म्हणजे ते ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ज्याच्यामध्ये किमान एक तरी OH ग्रुप हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असावा, विच इज बाउंड टू अ सॅच्युरेटेड कार्बन ॲटम. सी अगेन, व्हॉट इज अल्कोहोल? What is alcohol? Alcohol is organic compound. It is an organic compound. Alcohol हा organic compound आहे ज्याच्यामध्ये एक तरी हायड्रॉक्सिल ग्रुप किंवा OH फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असायला पाहिजे, which contain at least one OH functional group, which contains at least one OH functional group which is bound to saturated carbon atom. Example बघूया. For example, what is alcohol? Here CH3OH is known as methyl alcohol, ज्याच्यामध्ये एक OH हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असावा की आहे. देन आपण दुसरे एक्झाम्पल बघू शकतो, दॅट इज CH3CH2OH. याच्यामध्येही एक फंक्शनल ग्रुप किंवा एक OH ग्रुप प्रेझेंट आहे. जरी ह्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असतील, दोन OH ग्रुप प्रेझेंट असतील, तरी ह्याला आपण काय म्हणणार आहे? अल्कोहोलच म्हणणार आहे. फक्त काय की OH हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे का, एवढंच फक्त त्याच्यामध्ये बघायचं. जर समजा खूप मोठी चेन त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर ह्याला हे आपण काय म्हणणार? अल्कोहोलच. देन हा आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. ह्याची नाव आपण बघू शकतो. हा पहिला इथं दिसतोय, हा आहे मिथाइल अल्कोहोल. दिस इज अ हा आहे मिथाइल अल्कोहोल. हा आहे इथाइल अल्कोहोल. हा आहे 1,2 डायॉल, दॅट इज इथेन डायॉल. हा आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. असं सेम आपण टर्शरी पेंटिल अल्कोहोलचं सुद्धा एक्झाम्पल बघू शकतो. पुढे आणखीन एक एक्झाम्पल बघूया. ह्याला आपण म्हणणार आहे टर्शरी पेंटिल अल्कोहोल. ह्याला आपण म्हणणार आहे टर्शरी पेंटिल अल्कोहोल. हा सुद्धा अल्कोहोलच आहे. थोडक्यात काय अल्कोहोल म्हणजे काय? तर अल्कोहोल हे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये किमान एक तरी OH हा फंक्शनल ग्रुप सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच झालेला असतो किंवा प्रेझेंट असतो. त्याला काय म्हणायचं आहे? अल्कोहोल असं म्हणायचं आहे. तर ह्या युनिटमध्ये आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथर ह्या तिघांचाही स्टडी करणार आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण बघितलं अल्कोहोल म्हणजे काय. तर फिनॉल म्हणजे काय बघूया. तर व्हॉट आर फिनॉल? फिनॉल्स आर अगेन ऑर्गॅनिक कंपाऊंड. फिनॉल हे सुद्धा काय आहेत? ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. तर फिनॉल हे ॲरोमॅटिक आहेत. आता ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये पुन्हा त्याचं क्लासिफिकेशन आपण दोन प्रकारे करू शकतो, किंवा ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल ग्रुपमध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन दोन प्रकारे करू शकतो. सी हिअर, ॲरोमॅटिक हायड्रॉक्सिल compounds again classified as first is phenol. See here, what are phenol? Phenols are compound in which OH group is attached directly to an aromatic ring. फिनॉल म्हणजे काय? तर फिनॉलमध्ये OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू दी ॲरोमॅटिक रिंग. इन केस ऑफ फिनॉल OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू दी ॲरोमॅटिक रिंग. सी हिअर, सपोज दिस इज ॲरोमॅटिक न्यूक्लियस. तर ह्या ॲरोमॅटिक न्यूक्लियसला डिरेक्टली जर OH ग्रुप जोडला असेल तर ह्याला काय म्हणायचं? फिनॉल. आणि हा काढत असताना
आतमध्ये रिंग काढली तरी चालते किंवा पाय बॉन्ड जरी काढले तरी चालतात. तर हा सुद्धा काय आहे, फिनॉलच, हा फिनॉलच आहे. देन आपण पुढे बघू शकतो. इथं OH जर जोडला, इथं जोडला, कुठे जोडला तरी चालणार आहे. तर हा सुद्धा काय आहे, फिनॉलच आहे. याला आपण नॅफ्थॉल असं म्हणतो, पण हा फिनॉल कॅटेगरीमध्येच येतो. तर फिनॉल म्हणजे काय, तर फिनॉल्स आर दी ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू दी aromatic ring. पुन्हा बघा, फिनॉल्स आर दी ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू दी aromatic ring. OH जर डिरेक्टली aromatic रिंगला जोडला असेल तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं आहे, फिनॉल असं म्हणायचं आहे. आणि ह्याच्यातला दुसरा क्लास याचा येणार आहे. पहिला क्लास आपण बघितला फिनॉल, दुसरा क्लास याच्यातला येणार आहे aromatic alcohols. aromatic alcohols. आता फिनॉल आणि aromatic alcoholमध्ये ॲक्च्युली काय फरक आहे, तर aromatic alcohol म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप हा रिंगच्या बाहेर असणाऱ्या साईड चेनला जोडला जातो त्याला aromatic alcohol असं म्हणायचं. पुन्हा बघा, when the hydroxyl group is present in the side chain of aromatic ring, hydroxyl group is present in the side chain of aromatic ring, the compound is termed as aromatic alcohol. एक्झाम्पल बघा इथं, हा आहे aromatic alcohol ज्याच्यामध्ये रिंगच्या बाहेर असणाऱ्या या कार्बनला OH ग्रुप जोडलाय तर त्याला म्हणायचं aromatic alcohol. पुन्हा बघा, रिंगच्या बाहेर असणाऱ्या या कार्बनला जर OH ग्रुप जोडला तर त्याला म्हणायचं aromatic alcohol. आणि ह्याचं नाव आपण सांगू शकतो, दिस इज नोन ॲज बेन्झील अल्कोहोल. दिस इज नोन ॲज बेन्झील अल्कोहोल. तर बेन्झील अल्कोहोल हा aromatic अल्कोहोल आहे. aromatic अल्कोहोल म्हणजे काय, तर व्हेन अन हायड्रॉक्सिल ग्रुप इज present in the side chain of aromatic ring, the compound is termed as aromatic alcohol. Then the compound is known as aromatic alcohol. Then ethers, तिसरा क्लास आहे इथर. पहिल्यांदा आपण बघितला अल्कोहोल. अल्कोहोल म्हणजे काय, OH ग्रुप किमान एक तरी OH ग्रुप जर सॅच्युरेटेड कार्बनला जोडला असेल तर त्याला अल्कोहोल असं म्हणायचं आहे. दुसरा क्लास आपण बघितला aromatic हायड्रॉक्सिल कंपाऊंडचा, त्याच्यामध्ये फिनॉल आणि aromatic अल्कोहोल. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे इथर्स, तिसरा पार्ट आहे किंवा तिसरा क्लास आपण म्हणू शकतो त्याला. इथर्स. तर इथर्स म्हणजे काय, इथर्स आर दी कंपाउंड्स विच कंटेन्स an oxygen atom bonded to two alkyl group, two aryl group or one alkyl and one aryl group. इथर म्हणजे काय, तर हे सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा एकतर दोन अल्किल ग्रुपना जोडला जातो, दोन अरिल ग्रुपना जोडला जातो किंवा एक अल्किल आणि एका अरिल ग्रुपला जोडला जातो. तर इथं बघा, हा जर आपण ऑक्सिजन म्हणला तर ऑक्सिजनच्या या बाजूला एक CH3, या बाजूला एक CH3. तर ह्याला आपण असं म्हणू शकतो R म्हणजे अल्किल ग्रुप, O R डॅश. R आणि R डॅश हे सेम पण असतील किंवा डिफरंट पण असतील. R आणि R डॅश हे सेम पण असतील किंवा डिफरंट पण असतील. आणखीन एखादं एक्झाम्पल इथं घेऊ शकतो, CH3O. तर ह्याच्यामध्ये R आणि R डॅश हे कसे दिसतात आपल्याला, वेगवेगळे दिसतात. R आणि R डॅश म्हणजे काय, अल्किल ग्रुप. इथर म्हणजे काय सांगितलं आपण, ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये ऑक्सिजन हा दोन अल्किल ग्रुपना अल्किल ग्रुप बरोबर बॉन्ड तयार करतो किंवा दोन अरिल ग्रुप बरोबर बॉन्ड तयार करतो, दॅट इज O. हा अरिल ग्रुप आहे AR आणि हा AR. आणि AR सेम पण असेल किंवा डिफरंट पण असेल म्हणून आपण एका अरिल ग्रुपला AR डॅश म्हणूया. सो एक्झाम्पल आपण ह्याचं घेऊ शकतो. ह्याची नावं जी आहेत ते आपण
IUPAC किंवा नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये बघूया. सो हा एक घेतला आपण. दिस इज ऑल्सो इथर. आणखीन काय सांगितलं की ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला प्रेझेंट असणारे जे ग्रुप आहेत त्यापैकी एक ग्रुप अल्किल असू शकतो आणि दुसरा ग्रुप हा अरिल असू शकतो. अशी कंडिशन असेल तरीही त्याला काय म्हणायचं, इथर असं म्हणायचं आहे. तर अल्किल ग्रुपसाठी आपण घेतलं इथं CH3O, तर रिंग घेतली, दॅट इज अरिल ग्रुप. तर ॲरोमॅटिक अशा इथर हे अशा ॲरोमॅटिक कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनला आयदर 2 अल्किल ग्रुप जोडले जातात किंवा ऑक्सिजनला 2 अरिल ग्रुप जोडले जातात किंवा ऑक्सिजनला 1 अल्किल आणि 1 अरिल ग्रुप जोडला जातो. अशा कंपाऊंड्सना इथर असं म्हणायचं आहे. देन पुढचं क्लासिफिकेशन बघा, किंवा आपण क्लासिफिकेशनचा पार्ट बघूया ह्याच्यामध्ये. ओके, क्लासिफिकेशन सी classification. First is classification for alcohols and phenols. पहिलं classification आहे. This is for alcohols and phenol. Classification for alcohols and phenols. Classification for alcohols and phenols. त्यातलं पहिलं क्लासिफिकेशन येणार आहे मोनो डाय ट्राय पॉलिहायड्रिक कंपाऊंड किंवा पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. त्यातलं पहिलं क्लासिफिकेशन येणार मोनो डाय ट्राय किंवा पॉलिहायड्रिक कंपाऊंड्स. कंपाऊंड म्हणजे आयदर अल्कोहोल किंवा फिनॉल्स. बघा, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स त्यातलं पहिल्या प्रकारचं क्लासिफिकेशन येणार आहे मोनो डाय ट्राय किंवा पॉलिहायड्रिक कंपाऊंड. हायड्रिक म्हणजे काय, OH ग्रुप. इट इज हायड्रिक OH ग्रुप. तर हायड्रिक म्हणजे OH ग्रुप असेल तर इथं आपण काय म्हणलं, मोनो म्हणजे काय, 1, डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3, पॉली म्हणजे मोर दॅन 3. जर असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये एकच OH ग्रुप प्रेझेंट असेल तर अशा कंपाऊंडला म्हणायचं मोनोहायड्रिक कंपाऊंड. किंवा अल्कोहोलमध्ये जर एकच OH ग्रुप प्रेझेंट असेल तर त्याला म्हणायचं मोनोहायड्रिक अल्कोहोल. 2 OH ग्रुप असतील तर त्याला म्हणायचं डायहायड्रिक अल्कोहोल. 3 असतील ट्रायहायड्रिक अल्कोहोल. 3 पेक्षा जास्त असतील पॉलिहायड्रिक अल्कोहोल. सेम वे फिनॉलमध्ये एकच OH ग्रुप असेल तर मोनोहायड्रिक फिनॉल. 2 असतील डायहायड्रिक फिनॉल. 3 असतील ट्रायहायड्रिक फिनॉल. 3 पेक्षा जास्त असतील तर पॉलिहायड्रिक फिनॉल. तर बघा इथं एक्झाम्पल, एक घेऊया, दुसरा देन ओके. तर ह्याच्यामध्ये एकच OH ग्रुप आहे, ह्याला आपण म्हणणार आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल. हा आहे डायहायड्रिक अल्कोहोल आणि हा आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल. फिनॉलच्या बाबतीत बघा, मोनोहायड्रिक फिनॉल, डायहायड्रिक फिनॉल आणि ट्रायहायड्रिक फिनॉल. त्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊया. एकच OH ग्रुप असेल, हा झाला मोनोहायड्रिक फिनॉल. 2 असतील आहेत त्याला म्हणायचं डायहायड्रिक फिनॉल. 3 असतील त्याला म्हणायचं ट्रायहायड्रिक फिनॉल. पुढे बघा क्लासिफिकेशन
फॉर अल्कोहोल अँड फिनॉल्स मोनो डाय ट्राय पॉलिहायड्रिक कंपाऊंड. त्याच्यामध्ये अल्कोहोलसाठी क्लासिफिकेशन आपण म्हणू शकतो. जर एकच OH ग्रुप असेल तर मोनोहायड्रिक अल्कोहोल 2 असतील, डायहायड्रिक 3 असतील, ट्रायहायड्रिक इथंपर्यंत आपण बघितलं. देन पुढचं क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन ऑफ ओनली मोनोहायड्रिक अल्कोहोल. इथं आपल्याला क्लासिफिकेशन बघायचं आहे ते फक्त मोनोहायड्रिक अल्कोहोलसाठी बघायचं आहे. पुन्हा बघा, क्लासिफिकेशन फक्त आपल्याला मोनोहायड्रिक अल्कोहोलसाठी बघायचं आहे. सो क्लासिफिकेशन इज फॉर मोनोहायड्रिक अल्कोहोल, नॉट फिनॉल. क्लासिफिकेशन इज फॉर मोनोहायड्रिक अल्कोहोल. मोनोहायड्रिक अल्कोहोलसाठीचं क्लासिफिकेशन जे आहे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल. Classification of monohydric alcohols. Classification of monohydric alcohols. त्यातला पहिला क्लास असणार आहे अल्कोहोल कंटेनिंग sp3COH बॉन्ड्स. पहिलं क्लासिफिकेशन आहे अल्कोहोल कंटेनिंग sp3COH bond. Alcohol containing sp3COH bond. अल्कोहोल कंटेनिंग sp3COH बॉन्ड. त्याच्यामध्ये ह्याचा अर्थ काय तर असे अल्कोहोल की ज्याच्यामध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झालाय तो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. बघा पुन्हा याच्यामध्ये अल्कोहोल अशा अल्कोहोलमध्ये OH ग्रुप अशा कार्बनला जोडला गेलाय की जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. त्याला म्हणायचं अल्कोहोल कंटेनिंग sp3C. C फॉर C म्हणजे कार्बन. तर कार्बन असा कार्बन की ज्याचं हायब्रिडायझेशन हे sp3 आहे. असा कार्बन की ज्याचं हायब्रिडायझेशन हे sp3 आहे. पुन्हा बघा sp3 म्हणजे काय तर हायब्रिडायझेशन sp3. या ठिकाणी हायब्रिडायझेशन sp3 हायब्रिडायझेशन असणाऱ्या कार्बनला जर OH हा फंक्शनल ग्रुप जोडला असेल. पुन्हा बघा sp3 हायब्रिडायझेशन असणाऱ्या कार्बनला जर OH हा फंक्शनल ग्रुप जोडला असेल तर असे जे सगळे अल्कोहोल आहेत ते ह्या कॅटेगरीमध्ये येणार आहे. इट इज अल्कोहोल कंटेनिंग sp3COH बॉन्ड. तर ह्याच्यामध्ये बघा CH3 CH2OH एक एक्झाम्पल आपण घेतला. दिस इज इथाइल अल्कोहोल. अनदर वन एक्झाम्पल आपण घेऊया. फक्त काय करत गेलंय बघा, हा जो कार्बन आहे या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करत गेलाय आणि त्याला अल्किल ग्रुप जोडत गेलाय. तिसरं एक्झाम्पल घेऊया. तर हे तीनही अल्कोहोल जे आहेत ते ह्या कॅटेगरीमध्येच येणार आहे. कारण sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजे तो आता ओळखायचा कसा. हायब्रिडायझेशन आपण 11वीला ऑलरेडी शिकलोय. पण तरीही जो कार्बन सिंगल व्हॅलन्सीज कंटेन करतो किंवा जो कार्बन सिंगल बॉन्डनी जोडला जातो त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 असतं. अल्किल ग्रुपमधला जो कार्बन आहे त्याचा हायब्रिडायझेशन sp3 असतं. आता हा जो कार्बन आहे हा अल्किल ग्रुपमधला कार्बन आहे. सो ह्याचा हायब्रिडायझेशन sp3 आहे. इथं
ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय, ज्या कार्बनला हा फंक्शनल ग्रुप जोडलाय, ज्या कार्बनला हा OH जोडलाय तो कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. हा कार्बन sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. सो हा या कॅटेगरीमध्ये येणार आहे. पुन्हा बघा, ज्या कार्बनला हा फंक्शनल ग्रुप OH जोडलाय तो हा कार्बन हा कार्बन कसा आहे, पुन्हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे. तर ज्या कार्बनला OH फंक्शनल ग्रुप इथं जोडलाय तो कार्बन सुद्धा कसा आहे, sp3 हायब्रिडाइज्ड आहे. आता ह्या तिघांमध्ये पुन्हा डिफरन्सेस आहेत. सिमिलॅरिटी काय, तर हे सगळे अल्कोहोल जे आहेत ते sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन कंटेन करतात, किंवा ह्या तीनही अल्कोहोलमध्ये फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो कार्बन कसा आहे, sp3 हायब्रिडाइज्ड आहे. पण ह्या तिघांमध्ये डिफरन्सेस काय, तर हा जो पहिला अल्कोहोल आहे ह्या अल्कोहोलला आपण म्हणणार आहे प्रायमरी अल्कोहोल, ह्याला आपण म्हणणार आहे सेकंडरी अल्कोहोल, आणि ह्याला आपण म्हणणार आहे टर्शरी अल्कोहोल. तर ह्याला प्रायमरी अल्कोहोल का म्हटलं, तर ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय तो कार्बन इतर एकाच कार्बनला जोडलाय म्हणून हा प्रायमरी अल्कोहोल. ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय तो कार्बन इतर दोन कार्बन्सना जोडलाय म्हणून ह्याला म्हणायचं सेकंडरी अल्कोहोल. आणि ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय तो कार्बन इतर 3 कार्बन्सला जोडलाय म्हणून ह्याला म्हणायचं टर्शरी अल्कोहोल. दिस इज नोन ॲज टर्शरी अल्कोहोल. मग ह्याचं पुन्हा आपण क्लासिफिकेशन कसं करू शकतो, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. तिघांमध्ये सिमिलॅरिटी काय, तिघांमध्ये ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडला त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. आणि तिघांमध्ये डिफरन्सेस काय, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय तो कार्बन प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी आहे. देन जर समजा ह्याच्यामध्ये आपण दुसरं क्लासिफिकेशन ह्याचं बघणार आहे. दुसरं क्लासिफिकेशन कसं बघायचं आहे, तर ह्याच्यामध्येही sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच OH जोडलाय, पण तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनच्या पुढचा आहे. सो ह्याच्यामध्ये पहिला क्लास येणार आहे अलिलिक अल्कोहोल. एक्झाम्पल बघूयात म्हणजे लक्षात येत आहे. अलिलिक अल्कोहोल. आणि याच्यातला दुसरा क्लास आहे बेन्झिलिक अल्कोहोल. आता हे क्लासिफिकेशन कसं सांगितलंय, याच्यामध्येही OH हा फंक्शनल ग्रुप sp3 हायब्रिडायझेशन असणाऱ्या कार्बनला जोडलाय, पण तो कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनच्या पुढचा आहे. sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनच्या पुढचा आहे. तर अलिलिक अल्कोहोलसाठी आपण एक्झाम्पल घेऊयात. सी हियर हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये आपण अलिलिक, विनिलिक, बेन्झिलिक हे सगळे शब्द क्लासिफिकेशनमध्ये बघितलेले आहेत की शिकलोय आपण. सो ह्याच्यामध्ये CH2 डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, सिंगल बॉन्ड OH. आता बघा, ज्या कार्बनला हा OH हा फंक्शनल ग्रुप जोडलाय त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन कोणता आहे, sp3. का तर तो सिंगल बॉन्ड कंटेन करतो, सगळे सिंगल बॉन्ड कंटेन करतो. पण त्या कार्बनच्या पाठीमागचा जो कार्बन आहे हा कार्बन हा डबल बॉन्ड कंटेन करतो, का डबल बॉन्डला जोडलाय म्हणजे हा कार्बन कसा आहे, sp2. म्हणजे बघा पुन्हा
sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच OH जोडला आहे, पण तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनच्या पुढचा आहे. पुन्हा बघा, ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडला आहे, OH ग्रुप जोडला आहे, तो कार्बन sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनच्या पुढचा आहे. त्याच्यामध्ये हा पहिला अलिलिक अल्कोहोल. अलिलिक म्हणजे काय, तर डबल बॉन्डच्या पुढे असणारा हा जो कार्बन आहे, ह्या आधी आपण शिकलोय, तर ह्या कार्बनला काय म्हणायचं, अलिलिक कार्बन. दिस कार्बन इज नोन ॲज अलिलिक कार्बन. आणि अलिलिक कार्बनला कोणता फंक्शनल ग्रुप जोडला आहे त्याच्यावर मग त्याचं नाव डिपेंड असणार आहे. तर अल्कोहोल जोडला आहे म्हणल्यावर ह्याला काय म्हणायचं आहे, अलिलिक अल्कोहोल. दिस इज नोन ॲज अलिलिक अल्कोहोल. पुन्हा बघा, अलिलिक अल्कोहोल म्हणजे काय, अलिलिक कार्बनला जर OH जोडला असेल तर अशा अल्कोहोलला म्हणायचं अलिलिक अल्कोहोल. अलिलिक कार्बन कोणता, डबल बॉन्डच्या पुढचा पहिला कार्बन, डबल बॉन्ड कंटेन करणाऱ्या कार्बनच्या पुढचा कार्बन, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन. की sp2 हायब्रिड कार्बनच्या पुढचा sp3 हायब्रिड कार्बन जो आहे त्याला म्हणायचं अलिलिक कार्बन. हायब्रिडायझेशन लक्षात येतं का, बघा इथं कार्बन डबल बॉन्डला जोडला आहे, सो ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन झालं sp2. हा कार्बन सगळे सिंगल बॉन्ड कंटेन करतो, सो ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन झालं sp3. तर हा आहे अलिलिक कार्बन आणि हा आहे अलिलिक अल्कोहोल. अलिलिक अल्कोहोलचं पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. सो पुढचं एक्झाम्पल बघा, आणि तिघांमध्ये पुन्हा सिमिलॅरिटी काय आणि डिफरन्स काय हे आपण सांगायचं आहे. सो इथं बघा, CH2 डबल बॉन्ड CH, हा सुद्धा काय आहे, अलिलिक अल्कोहोलच आहे. आणि इथं तिसरा बघूया, हा सुद्धा अलिलिक अल्कोहोलच आहे. तर अलिलिक अल्कोहोलच का, तर हा कार्बन पुन्हा sp2 हायब्रिड कार्बन. तर बघा, हा जो कार्बन आहे या कार्बनचं हायब्रिडायझेशन असणार आहे sp2, का तर हा डबल बॉन्डला जोडला आहे. आणि या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3. सो sp3 हायब्रिड कार्बनलाच OH जोडला आहे, पण तो sp3 हायब्रिड कार्बन sp2 हायब्रिड कार्बनच्या पुढचा आहे, म्हणजे हा कोणता असणार आहे, अलिलिक कार्बन. आता इथं अलिलिक कार्बन कोणता, हा अलिलिक कार्बन. हा कार्बन, हा रेडमध्ये दाखवला हा कार्बन अलिलिक कार्बन असणार आहे. इथंही तसंच हा जो कार्बन आहे ह्याचा हायब्रिडायझेशन कोणता असणार आहे, sp2. आणि या कार्बन, ज्या कार्बनला OH जोडला आहे, जो इथं रेडमध्ये दाखवला आहे, त्या कार्बनचं हायब्रिडेशन कोणतं असणार आहे, sp3. तर sp3 हायब्रिड कार्बनलाच OH जोडला आहे, पण तो sp3 हायब्रिड कार्बन sp2 हायब्रिड कार्बनच्या पुढचा आहे, म्हणजे अलिलिक कार्बन कोणता असणार आहे, इथं जो रेडमध्ये दाखवला हा कार्बन कोणता असणार आहे, अलिलिक कार्बन. ओके, अलिलिक कार्बन. तर ह्या तिघांमध्ये सिमिलॅरिटी काय, तर तिघही अलिलिक अल्कोहोल आहेत. त्या तिघांमध्येही sp3 हायब्रिड कार्बनलाच OH जोडला आहे, पण तो sp3 हायब्रिड कार्बन sp2 हायब्रिड कार्बनच्या पुढचा आहे. sp2 हायब्रिड कार्बनच्या पुढचा कार्बन, इथं sp2 हायब्रिड कार्बनच्या पुढचा कार्बन, म्हणजे अलिलिक कार्बनला OH जोडला आहे. तिघांमध्ये डिफरन्सेस काय, तर ज्या कार्बनला OH ग्रुप इथं जोडला आहे, पहिल्या एक्झाम्पलमध्ये ज्या कार्बनला OH ग्रुप जोडला आहे, इथं बघा, ज्या कार्बनला OH ग्रुप जोडला आहे तो कार्बन इतर एकाच कार्बनला जोडला आहे, म्हणजे हा कसा असणार आहे, प्रायमरी अल्कोहोल. इथं बघा, ज्या कार्बनला OH ग्रुप जोडला आहे तो कार्बन दोन कार्बनला जोडला जातो, म्हणजे हा असणार आहे सेकंडरी अल्कोहोल. आणि ज्या कार्बनला OH हा फंक्शनल ग्रुप जोडला आहे तो कार्बन इतर तीन कार्बनला जोडला जातो, म्हणजे हा असणार आहे टर्शरी अल्कोहोल. सो तिघांमध्ये डिफरन्सेस काय, तर तिघांमध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. देन पुढं आहे बेन्झिलिक अल्कोहोल. तर जिथं बेन्झिलिक कार्बनला जर फंक्शनल ग्रुप जोडला असेल तर अशा अल्कोहोलला बेन्झिलिक अल्कोहोल असं म्हणायचं.
बेन्झिलिक अल्कोहोलमध्येही फंक्शनल ग्रुप हा sp3 हायब्रिड कार्बनला जोडला जातो, पण तो sp3 हायब्रिड कार्बन हा sp2 हायब्रिड कार्बनच्या पुढचा कार्बन असणार आहे. इथं बघा, तर आधी आपण बघितले की बेन्झीन रिंगमधले सगळे कार्बन जे असतात त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp2 हायब्रिडायझेशन असतं. सो ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp2 आणि ह्याच्या पुढचा हा जो कार्बन दिसतोय ह्याचा हायब्रिडायझेशन असणार आहे sp3 आणि ह्या sp3 हायब्रिड कार्बनला जर फंक्शनल ग्रुप जोडला असेल तर त्याला म्हणायचं बेन्झिलिक अल्कोहोल. आता ह्याच्यामध्ये रिंगच्या बाहेरचा जो पहिला कार्बन आहे ह्या पहिल्या कार्बनला म्हणायचं बेन्झिलिक कार्बन. बेन्झिलिक कार्बन, बेन्झिलिक कार्बनला जर OH ग्रुप जोडला असेल तर त्याला म्हणायचं बेन्झिलिक अल्कोहोल किंवा बेन्झिल अल्कोहोल किंवा बेन्झिल अल्कोहोल. तर हा जो कार्बन आहे ह्याचा हायब्रिडायझेशन असणार आहे sp3 आणि हा कार्बन इथं या कार्बनला जोडलाय, सो या कार्बनचं हायब्रिडायझेशन असणार आहे sp2. सो ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय, OH हा फंक्शनल ग्रुप जोडलाय, तो कार्बन sp2 हायब्रिड कार्बनच्या पुढचा कार्बन आहे. सो हा झाला बेन्झिलिक अल्कोहोल, ह्याला म्हणायचं बेन्झिल अल्कोहोल. बेन्झिल अल्कोहोलमध्ये पुन्हा आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो. सो दुसरं एक्झाम्पल बघा, तर हाही बेन्झिल अल्कोहोलच आहे. याच्यामध्ये हा जो कार्बन आहे हा कार्बन रिंगच्या बाहेरचा पहिला कार्बन आहे, ह्या कार्बनला म्हणायचं बेन्झिलिक कार्बन आणि बेन्झिलिक कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp3 आणि तो बेन्झिलिक कार्बन ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असणार आहे इथं, ह्याचा हायब्रिडायझेशन असणार आहे sp2, ह्याचं हायब्रिडायझेशन आहे sp2. सो हा झाला बेन्झिलिक अल्कोहोल. आणखीन एक तिसरा आपण घेऊया इथं, तर ज्या कार्बनला ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय OH, तो कार्बन असणार आहे sp3 हायब्रिड कार्बन. तर या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp3 कारण तो 4 सिंगल बॉन्ड कंटेन करतो. सो ह्याचा हायब्रिडायझेशन आहे sp3 आणि हा कार्बन ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp2. ज्या कार्बनचा हायब्रिडायझेशन इथे sp3 दिसतं तो कार्बन कोणता आहे तर बेन्झिलिक कार्बन. त्या कार्बनला आपण म्हणणार आहे बेन्झिलिक कार्बन. इथं हा बेन्झिलिक कार्बन आहे, इथं हा बेन्झिलिक कार्बन आहे, इथं हा बेन्झिलिक कार्बन आहे. आता ह्या तिघांमध्ये सिमिलॅरिटी काय तर तिघही बेन्झिलिक अल्कोहोलच आहे आणि तिघांमध्ये डिफरन्स काय तर हा बेन्झिलिक अल्कोहोल जो दिसतोय ह्याच्यामध्ये ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडलाय तो इतर एकाच कार्बनला जोडलाय म्हणजे हा प्रायमरी आहे. इथं हा 2 कार्बनला जोडलाय, ज्या कार्बनला OH आहे तो कार्बन इतर 2 कार्बनला जोडलेला दिसतोय, सो हा झाला सेकंडरी. आणि ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप दिसतोय तो कार्बन इतर 3 कार्बनला जोडलेला दिसतोय म्हणजे हा झाला टर्शरी. सो बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये पुन्हा आपण 3 क्लास करू शकतो, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. ते दुसरा ह्याच्यातला क्लास आहे. आतापर्यंत आपण फक्त पहिलाच क्लास बघत होतो. कोणता क्लास तर असे अल्कोहोल ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप हा sp3 हायब्रिड कार्बनला जोडला जातो. दुसरा क्लास याच्यामध्ये असणार आहे अल्कोहोल कंटेनिंग sp2COH बॉन्ड. अल्कोहोल कंटेनिंग दुसरा क्लास याच्यातला अल्कोहोल कंटेनिंग CsP2OH बॉन्ड. बघा दुसरा क्लास
अल्कोहोल containing sp2 sp2C OH bond. sp2C OH बॉन्ड म्हणजे असे अल्कोहोल ज्याच्यामध्ये ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप जोडला आहे तो कार्बन sp2 हायब्रिड कार्बन असायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये एकच एक्झाम्पल आपण बघू शकतो ते म्हणजे विनिल अल्कोहोल. विनिलिक कार्बनला जर फंक्शनल ग्रुप जोडला असेल तर त्याला म्हणायचं विनिल अल्कोहोल. सो CH2 डबल बॉन्ड CHOH. तर हे एक्झाम्पल आहे विनिल अल्कोहोलचं. दिस इज ॲन विनिल अल्कोहोल. आता विनिलिक कार्बन म्हणजे कोणता? डबल बॉन्डच्या जवळ असणारा जो पहिला कार्बन दिसतो डबल बॉन्डला जोडलेला अनसॅच्युरेटेड कार्बन जो आहे त्याला म्हणायचं विनिलिक कार्बन. विनिलिक कार्बनला जर फंक्शनल ग्रुप जोडला असेल OH जोडला असेल तर त्याला म्हणायचं विनिलिक अल्कोहोल. तर विनिलिक अल्कोहोलमध्ये प्रायमरी सेकंडरी टर्शरी असं क्लासिफिकेशन करता येत नाही. सो दिस इज अबाउट क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. तर पुढच्या तासाला आपण इथरचं क्लासिफिकेशन बघूयात.